बघा इथं छान गवारच्या शेंगा. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता आणि सुनबाई सोनाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं सुनबाईकडून थोडा चहा उतू गेलेला आहे. इथं झालेली आहे कोबीची भाजी, फक्त लाल मिरचीतच बनवली आहे, छान लागते. इथं चालू आहे गवारच्या शेंगाची भाजीची तयारी. तर हिरव्या मिरचीच्या बनवती आहे. इथं जिरे आणि शेंगा छान धुवून घ्यायच्या. तर हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे, छान लागते ही पण भाजी. तर यात आहे ना थोडं मीठ टाकायचं, आपल्याला जेवढं भाजीला हवं आहे तेवढं, आणि छान परतून द्यायची आणि वाफेवर ठेवायची. आणि नंतर शेंगदाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथं 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. तर हा आमच्या नाशिक स्पेशल दहीवडे ही मिठाईमध्ये छान प्रकारे हा मैद्यापासून बनवला जातो आणि छान आहे. मिस्टरांनीच बनवलेले आहे, तर भेळीच्या दुकानात आहे. घेतलेलं आहे लसूण 10 ते 12, हिरव्या मिरच्या, इथं शेंगदाणे. चला आता पाणी टाकून बारीक दळून घ्यायचं मिक्सरला. का सांगा बरं का, आवडतो का? इथं शेंगा बघू बघा, बिन पाण्याच्या वाफेवरच छान झालेले आहे, तेलामध्ये छान शिजले आहे. इथे घेतलेले आपण वाटून मिक्सरला हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे. तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही धरायची तेवढं पाणी टाकायचं आणि छान करायच्या. वाफेवरच आधी शिजून घ्यायच्या, छान लागतं. भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत छान लागतं. आपण मीठ टाकलेलं आहे. तर मी एवढे धरली आता ग्रेव्ही. अजून थोडं 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं आहे. बऱ्यापैकी शिजलं आहे. चला इथं कोबीचा कांदा, तिकडे शेंगा, इथं छान दहीवडे, ऑरेंज कलर आहे छान. इथं झालेली आपली शेंगांची भाजी. तर मी सिंपल आणि अशा कमी साहित्यात भाज्यांना प्राधान्य देते. जास्त मसाल्याचं नको, जास्त ऑइली नको, आपल्या शरीराला हानिकारक आहे. अजून थोड्या आटू देणार आहे आणि कोथिंबीर टाकायची, पण आता नाही आहे. जेव्हा भाजीपाला येईल तेव्हा येईल कोथिंबीर. ताजा आहे रविवार, सुनबाई जाणार आहे बाजारात. चला आता छान छोटीशी रेसिपी शेअर केली. आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला बाहेर झालेला आहे अंधार. इथं दिवा बघा फॅननी थोडा हलतोय, दिसत असेल तुम्हाला. तर इथं झालेली आपली देवपूजा आणि इथं चालू आहे भाजी निवडायचं काम. सुनबाई बाजारात गेल्या होत्या. तर आलं एवढं कसं काय आणलं? पावशेर आणलं का डायरेक्ट? हा 20 रुपयाचं पावशेर? 20 का 30? 20. हां 20 रुपयाचं पावशेर आलं. छान आणलं, पण फ्रेश भाव उतरले आता. इकडं भेंडी आहे, हे आपल्या बायांचं आवडीचं घासणी आपल्याला लागत आहे किचनमध्ये. छान आणलंय भाजीपाला. वांगे छान आणले, गावठी फ्रेश आहे. कोबी, कारले छान आणले. मटकी मिक्स आणले का मुगाचे याचे मटाचे? लिंब खूप महाग आहे ताईंनो. आज काय भाव भेटले का लिंब? हा का? आमचं एवढं मोठं झाड दारासमोर बघा, लग्नाच्या याने तोडून टाकलं आणि आता लिंब विकत आणायची वेळ आली आहे. कोथिंबीर आहे फ्रेश. गवार होती ना सोनाली? हां होती ना थोडी. जाऊ दे, पावशेरच आणली ना. बरं. वांगे लिंब कितीचे म्हटली?
कोथिंबीर पण छान, सॉरी, शेपू पण छान आणली. मेथी, कारले भारी आणले. उद्या सोमवार आहे, तर सोमवार उपवास सोडायला जे सोमवार धरताना ताईंनो त्यांनी म्हणजे नेहमी कारल्याची भाजी खावा उपवास सोडायला. कारल्याची किंवा आळूच्या पानाची किंवा आळूच्या वड्या, असं तर सोमवारी नेहमी खावा असं म्हणतात बरं का जुने. गावठी गवार आहे मस्त. आमच्याकडे अशीच मिळते, डायरेक्ट काटे असतात, तिला काटे टोचतात. टमाटे, भेंड्या, गवार, हिरवी मिरची भरपूर होती सोनाली, तरी आणली. कारले आवडले, खूप छान आहे. कारल्याची रेसिपी भाजीपाला घेऊन आली आहे. मोठा पण गेला होता वहिनीला जोडी, तर त्याच्यासमोर काय आहे तर चायनीज मंचुरियन आहे का सोयाबीन मंचुरियन. चला आता थोडा नाश्ता करून घेऊ, मग भाजीपाला भरू, कारण ते थंड झालं का नाही मग. चला तुम्ही पण या नाश्ता करायला. चला आराध्य काढतोय मंचुरियन. चला कसे चांगले आहे का बरं दुसरीकडून आणले. चला इथं सोनबाई आहे. चला या नाश्ता करायला. चटणी तिखट आहे, तर मी ह्या चटणीची रेसिपी दिलेली आहे बरं का शॉर्टला, नक्की बघा शॉर्ट व्हिडिओला. चला मी आता हे निवडून घेते. चायनीज खाऊन झालं गरम गरम, छान होतं. वेगळ्या ठिकाणावरून आणला आराध्याने. सुनबाई नवीन आहे त्याच्यामुळे तिला काही माहिती नसल्यामुळं आराध्याने थोडा शहाणपणा केला. मला काही एवढं आवडलं नाही बरं का ताईंनो. आमच्या इथं छान दुकान आहे एक गाडा, पण तिथं छान मिळतं. पण आयुष्यात थोड्या चुकीमुळे झाली गडबड, पण खाल्लं जाऊ द्या. अन्नाला नावं नाही ठेवायचे. आणि सुनबाईचं लग्न नवीन झालेलं आहे त्यामुळे तिला काही माहिती नाही. बघा छान हिरव्या गार मिरच्या आहे मस्त, आधी पण होत्या थोड्याशा. आणि मुलींवर पण जबाबदारी दिली पाहिजे. त्यांना कधी कळणार आहे बाजार भाजीपाला शेतकऱ्यांकडून घ्यायचं की कुठून घ्यायचं कळायला पाहिजे. मग आता 1 महिन्यापासून मीच पाठवते तिला बाजारात, मी काही जात नाही. पण छान आणि ती शेतकऱ्याचीच मुलगी ती पण, त्यामुळे तिला पण माहिती आहे, अनुभव आहे भाज्यांचा, काय घ्यायचं कसं घ्यायचं भाव बिव सगळं माहिती आहे. भाज्या छान आणल्या आहे, शेपूची मस्त आहे, गावठी आहे, हिरवीगार आहे, कोथिंबीर पण छान आहे. चला कसं आणला भाजीपाला सुनबाईने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. काय करते सोनू. चला आमचं ठरलंय आज रविवार आहे, तर अंड्याची काळी भाजी बनवायचा प्लॅन आहे. आराध्य गेला आहे अंडे घ्यायला, ती बघते कांदे भाजण्यासाठी. थोडीशी रेसिपी शेअर करते तुमच्याशी. अंड्याची काळी भाजी. चला इथं अंड्याच्या भाजीची तयारी आहे. इथं लसूण फ्राय झाला, थोडा मसाल्यात पण घेतला होता बघा. कांदे 3 कांदे, आलं लसूण थोडं खोबरं कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. घेतलेले आहेत अंडे सोलून. तर इथं आहे माझा घरचा मसाला, घरचीच लाल मिरची आणि हळद घरचीच आहे. बाजूला चालू आहे माझे भाजी बटाट्याचा खीस. आज हिरव्या मिरची बनवणार आहे. इथं लसूण ठेचून घेतला आहे, हिरवी मिरची, 2 कांदे, जिरे मोहरीची फोडणी देऊन छान करायचं. मीठ टाकून घेतलं म्हणजे लवकर मसाला फ्राय होतो. झालेला आहे मसाला फ्राय. आणि यात टाकणार आहोत मसाला. छान मसाला परतून घ्यायचा, मग त्यात अंडे टाकायचे आणि मग पाणी टाकायचं. यात अंडे सोडून द्यायचे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही ठेवायची तेवढी ग्रेव्ही.
पाणी टाकून घ्यायचं, आधी परतून घ्यायचं. मसाला छान अंड्यांना कोट होतो. छान आला कलर भाजीचा. अशा प्रकारे गॅसवर छान कांदे भाजायचा, छान लागते भाजी. चला इथं भाजी होती आहे अंड्याची. इथं चालू आहे माझ्या भाजीची तयारी. 2-3 मिनटं झाकण ठेवते, वाफेवर थोडा छान होईल. चला इकडं छान बटाट्याची रसाची भाजी शेअर केली, इकडं अंड्याची भाजी. तर कुठली भाजी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.